28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ग्रामसभांच्या सक्षमीकरणासाठी वयमचा एल्गार। जव्हारमध्ये पेसा मोबिलायझर ताईंची निर्धारी बैठक। ग्रामसभांच्या हक्कासाठी आदिवासी भागात नवा जागर। जव्हारमध्ये वयम चळवळीच्या माध्यमातून पेसा मोबिलायझर ताई एकवटल्या। हक्काच्या लढ्यासाठी निर्धार। पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, मोखाडा तालुक्यातील सर्व पेसा मोबिलायझर ताईंची महत्त्वपूर्ण बैठक आज 24 एप्रिल 2026 रोजी जांभूर विहीर येथील वयम लोकशाही जागर केंद्रात उत्साहात पार पडली। वयम चळवळीनं आयोजित केलेल्या या बैठकीचा मुख्य उद्देश होता पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि क्षेत्रीय स्तरावर काम करताना मोबिलायझर ताईंना येणाऱ्या अडचणी जाणून घेणे। ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करताना प्रशासकीय व स्थानिक पातळीवर येणाऱ्या तांत्रिक व्यावहारिक अडथळ्यांचा पाढाच ताईंनी वाचला। शासनाकडून पेसा मोबिलायझरच्या पदसंख्येबाबत आलेले पत्र, या पत्रातील संदिग्धतेवर सखोल खलबते झाली। भविष्यातील पदसंख्येबाबत शासनाकडे कसा पाठपुरावा करायचा यावर एकमत झाले। पेसा क्षेत्रातील समाज बांधवांच्या हक्कासाठी आणि ग्रामसभेच्या सक्षमीकरणासाठी मोबिलायझरची भूमिका कळीची आहे, यावर सर्वांचं एकमत झाले। वयम चळवळ जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक यशस्वी झाली। जव्हार, मोखारा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या संख्येनं ताई उपस्थित होत्या। पुढील काळात या मागण्यांसाठी सामूहिकरित्या लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। iNews 28 मराठीसाठी गणेश दळवी, जव्हार मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। आपल्याकडनं काम झालं का, आपल्याला कसं कोणी मार्गदर्शन केलं का, प्रशिक्षण दिलं का, हे प्रश्न आहेतच। पण आम्ही गेली 4 वर्ष त्याच्यासाठी सुद्धा केला संघर्ष। म्हणजे पेसा मोबिलायझरच्या जबाबदाऱ्या निश्चित करा, त्यांना हीच कामं, जसं एक आशा कार्यकर्त्याच्या जबाबदाऱ्या असतात, जसं अंगणवाडी सेविकाच्या जबाबदाऱ्या आहेत, जसं रोजगार सेवकाच्या जबाबदाऱ्या आहेत, तशा मोबिलायझरच्या सुद्धा नेमक्या जबाबदाऱ्या असल्या पाहिजेत। जिथे कामाची कमी तिथे ही जाईल असं असता कामा नाहीये, आणि ते सगळं करण्यासाठी मोबिलायझरचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे असा आग्रह आम्ही गेल्या 4-5 वर्षांमध्ये वारंवार धरलेला आहे। तो केवळ पालघरमध्ये नाही तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये धरलेला आहे। तर त्यामुळे आम्हाला हा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा वाटतो। महाराष्ट्राचा विचार केला तर त्या हजारो गावांमधल्या हजारो मोबिलायझर काम करायचं थांबते, त्यावेळेला लाखो लोकांपर्यंत पोहोचणारी माहिती थांबणार आहे। हे त्याचं काय आहे, त्याचं गांभीर्य आहे। आणि त्यामुळे वयम चळवळीला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा वाटतो की हा प्रश्न सोडवणं हे आणि कोणाच्या काय म्हणतो अजेंड्यावर असेल नसेल, पण वयमच्या अजेंड्यावर मात्र नक्की आहे, कारण तुम्ही पेसा गावाचा एक मोठा आधार आहे। तर त्यामुळे पेसा गावं जर का टिकायची असतील, पेसा कायदा जर का पोचायचा असेल आणि लोकांना खरंच या सगळ्याचा लाभ मिळायचा असेल, तर आपल्याला पण माहिती आहे की ग्रामपंचायत हे सगळं करू शकत नाही। ग्रामपंचायत एका विशिष्ट काय म्हणतो एक प्रकारे ते ऑफिस पुरतच आहे। तिथनं कसा व्यवहार चालतो, काय चालतो हे तुम्हाला